नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 1 जून 2025 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज मार्केटमध्ये बरेच दिवसापासून भाजीपाल्यांचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. तर आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती पाहायला मिळते. तर भरपूर शेतकरी बांधवांची टमाटे असतील, त्याचबरोबर फळबागांची देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले पाहायला मिळते. तर फळांची मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून आपल्याला कमीकडे असेल, खरबूज असेल, तसेच डाळिंबाच्या दरावरती देखील आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लिंबांचे दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर आज मार्केटमध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळते काही आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळते. प्लीज आपला शेती बाजार या चॅनलला आपल्या ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील. झेंडूची आवक पाहू शकता. तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला भेटलेले झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर लाल झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल झेंडूसाठी पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः तुकडा गुलाबचे दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर आस्टरसाठी पाहायला होते. हलके माल जे आहे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला आस्टरचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 70 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. सनफ्लावरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला होतात. जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात. कलर गुलाबची तसेच लाल डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच डच गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत एका दुसऱ्या बोकलसाठी दर पाहायला मिळतो. तर सरासरी दर जर पाहिले तर मार्केटमध्ये 80 रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात. तर हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडी स्टिकचे दर पाहायला मिळतात. पिंगळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगळीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. हिरभऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरभऱ्याचे दर पाहायला होतात. कांद्यांची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांद्यांचे दर पाहायला होतात. तर सरासरी कांद्यांचे दर जे आहे ते 12 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला सरासरी कांद्यांचे दर पाहायला होतात. 1-2 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला आज बदल पाहायला होते. तर आज चांगल्या मोठ्या साईजमध्ये 1 रुपयाचं वाढ झालेली पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला चिंगळी कांद्याचे दर पाहायला होतात. तर हलक्या मालाची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला होती. या ठिकाणी आपण पाहू शकता. तर जुना कांदा देखील आपल्याला खराब होताना पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर कांदा चाळमधील कांदा देखील आपल्याला थोडासा खराब होताना पाहायला मिळते. आवक या ठिकाणी पाहू शकता. तर मागच्या 8-15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस भरपूर ठिकाणी झाल्यामुळे कांद्याचे चाळीमध्ये सुद्धा देखील आपल्याला पाण्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण पाहू शकता.
तर हलक्या मालाची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला होते. अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्येच कांद्याचे क्वालिटी आपल्याला खराब होताना पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे आहे ते 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या साईजमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात. तर मीडियम साईजमध्ये कांद्याला पाहिजे तसं उठाव देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर गोळे माल जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चांगली विक्री होताना पाहायला मिळते. आज आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज आग्रा बटाट्यांसाठी 35 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते. तर हलके माल जे होते साधारणतः 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्यांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आज 35 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आता गावरान टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर विलायटी टोमॅटोसाठी ची देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगले माल जे आहे ते साधारणतः कमी पाहायला मिळतात. त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर दरामध्ये थोडीशी आपल्याला स्थिरता 2 ते 4 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 55 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 60 रुपयापासून देखील बीन्सचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे साधारणतः 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 15 ते 18 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. बेटांची आवक पाहू शकता हलके मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला बेटांचे दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता. तर चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे साधारणतः 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे 80 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या चवळीसाठी पाहायला होते. हलके माल जे आहे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात.
पुणेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल येते साधारणतः 50 रुपयापासून देखील पुणेरी गवारची दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 75 ते 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते. आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते. डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. जळगावंग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगावंग्यासाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर काळ्या भारता वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. सातारा आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे येते 25 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याचे दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. विलायती कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात. तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते साधारणतः 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 14 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झाली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते. तर हलके माल जे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडीशी चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे ते सुधारलेले पाहायला मिळतात. सुटपांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात. बरेच दिवसापासून पपईचे दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. खरबूजची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूजची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर पावसामुळे चिखल लागलेले खरबूजची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते.
तर क्वालिटीनुसार चांगली जे आहे ते चला घरी चला. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दूध जे आहे 8 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलके माल जे साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत पासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलके माल जे आहेत 45 ते 50 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दरामध्ये घसरण आज पेरूसाठी पाहायला होते. तर हलके माल जे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे आहे साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः लिंबांचे दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते.